हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी नाऊनच्या रिलेटेड असणारेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, नाऊनचे असणारे टाईप्स आहेत आणि त्याचनंतर एम, इज, आर याच्याशी रिलेटेड असणारासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, कारण आजचा व्हिडिओ हा सुद्धा नाऊनच्या रिलेटेडच आहे. फक्त त्याच्यामध्ये जेंडर कॅटेगरी आणि या जेंडरमध्ये अजून नेमके कोणते टाईप्स येतात त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. म्हणजे एकदा का तुमचं बेसिक नाऊन ही कन्सेप्ट क्लिअर झाली की पुढे कोणत्याही नाऊनच्या पॉईंटमध्ये तुम्हाला डाऊट येणार नाही. तर आज आपण नाऊनमध्ये जेंडर या टॉपिकबद्दल पाहणार आहोत. आता जेंडरमध्ये ॲक्च्युली 4 टाईप्स आहेत. जेंडरमध्ये 4 टाईप्स आहेत. इथे दिसते बघा, मॅस्क्युलाईन, फेमिनाईन, कॉमन नाऊन, कॉमन कॅटेगरी आणि न्यूटर. न्यूटरमध्ये काय येतं? न्यूटरमध्ये फक्त काही प्लेसेस किंवा थिंग्स, ज्या काही थिंग्स किंवा प्लेसेस असतात त्या न्यूटर कॅटेगरीमध्ये येतात. कॉमन कॅटेगरी, कॉमन जेंडर म्हणजे काय? तर त्यामध्ये आयदर मेल ऑर फिमेल पर्सन ऑर ॲनिमल्स, आयदर मेल ऑर फिमेल पर्सन ऑर ॲनिमल या कॉमन कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे काय? तर पॅरेंट म्हणजे फक्त आईच असते किंवा फक्त वडीलच असतात असं नाही. म्हणजे मेल फिमेल कोणीही याच्यामध्ये, म्हणून त्यांनी पॅरेंट हा एक ग्रुप दिला आहे आणि तो कॉमन कॅटेगरीमध्ये येतो आहे. फेमिनाईन म्हणजे काय? तर या कॅटेगरीमध्ये कोणता? फिमेलचा ग्रुप येतो. फिमेल, मग ॲनिमल फिमेल असेल, त्याच्यानंतर ह्युमन फिमेल असेल, मग गर्ल असेल, वुमन असेल, म्हणजे ज्या काही फिमेल लेडीज या फेमिनाईन कॅटेगरीमध्ये येतात. आणि मॅस्क्युलाईनमध्ये काय येतं? तर मेल कॅटेगरी येते. मॅस्क्युलाईनमध्ये काय येते? मेल कॅटेगरी येते. मग त्याच्यामध्ये फादर, कॉक म्हणजे एकतर ॲनिमलमध्ये मेल असेल किंवा ह्युमनमधील मेल असेल, हे मॅस्क्युलाईन कॅटेगरीमध्ये येतात. 4 टाईप्स जेंडरचे कळाले तुम्हाला. नाउन्समध्ये जेंडर हा एक पॉईंट आहे आणि या जेंडरमध्ये 4 टाईप्स आहेत. मॅस्क्युलाईन, फेमिनाईन, कॉमन आणि न्यूटर. आता मॅस्क्युलाईनमध्ये काय येतं? बॉय किंवा मॅन. म्हणजे काय? याच्यामध्ये जेंट्स लोक किंवा बॉयज मुलं ही मॅस्क्युलाईन कॅटेगरीमध्ये येतात. फेमिनाईन कॅटेगरी ही जेंडरची सेकंड कॅटेगरी आहे ती फेमिनाईन. आणि याच्यामध्ये कोण येतं? तर गर्ल्स असतील, वुमन्स असतील, म्हणजे फिमेल कॅटेगरी येते. या फेमिनाईनमध्ये काय येते? फिमेल कॅटेगरी येते. त्याच्यानंतरचा आहे कॉमन कॅटेगरी, जेंडरमधीलच कॉमन कॅटेगरी. त्याच्यामध्ये डॉक्टर हा काय फक्त मेलच असतो का? नाही. तर डॉक्टर ह्या फिमेल पण असू शकतात आणि मेल पण असू शकतात. म्हणून डॉक्टर ही कॉमन कॅटेगरी आहे. डॉक्टर ही कॉमन कॅटेगरी आहे की या कॅटेगरीमध्ये आयदर मेल ऑर फिमेल कोणीही येऊ शकतं. म्हणजे डॉक्टर हा एक मेल पण असू शकतो किंवा डॉक्टर ही एक फिमेल पण असू शकते. म्हणून डॉक्टर ही कॅटेगरी कॉमनमध्ये येते. डॉक्टर हे एक्झाम्पल कॉमन कॅटेगरीमध्ये. सेम टीचर ही काही फक्त एक लेडीजच आहे का? नाही आहे. तर टीचर कॅटेगरीमध्ये मेल पण टीचर असू शकतात किंवा फिमेल पण टीचर असू शकतात. म्हणून टीचर, डॉक्टर हे कॉमन कॅटेगरीमधील एक्झाम्पल्स आहेत. आणि नेक्स्ट वन आहे न्यूटर कॅटेगरी. या न्यूटर कॅटेगरीमध्ये काय येतं? तर प्लेस किंवा थिंग्स. आता या थिंग्स आहेत बुक्स, चेअर,
याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय का की हा मेल आहे, फिमेल आहे वगैरे असं? नाही. तर ज्या काही थिंग्ज आहेत त्या थिंग्ज किंवा प्लेसेस न्यूटर कॅटेगरीमध्ये येतात. त्या थिंग्ज किंवा प्लेसेस न्यूटर कॅटेगरीमध्ये येतात. कळालं? जेंडरचे 4 टाईप्स: मॅस्क्युलाईन, फेमिनाईन, कॉमन, न्यूटर. ज्या कॅटेगरीमध्ये पुरुष किंवा आपण म्हणतो मेल, बॉयज येतात, मेन्स येतात, त्यांना आपण मॅस्क्युलाईन असं म्हणतो. मेल येतात, बॉयज येतात. फेमिनाईनमध्ये कोण येतं? गर्ल्स येतात, म्हणजे फिमेल येतात, मुली, स्त्रीलिंग. मॅस्क्युलाईन म्हणजे पुल्लिंग, पुरुष वर्ग.